आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना आहे या तरुणाची. म्हणजे हा एक प्रेमवीर आहे आणि याच्या जीवनामध्ये तरुणी आली होती. ही तरुणी आता या दोघांचं प्रेम प्रकरण चालू झालेलं होतं. आता जिच्यावरती सगळे तरुण फिदा होते ते तरुणी याच्या प्रेमात पडली होती, हा तिच्या प्रेमात पडलेला होता. पण नियतीचा खेळ बघा, शेवटी याच तरुणानं या तरुणीचा मर्डर केलेला होता. तारीख आहे 15 जुलै 2024, वार होता सोमवार. उत्तर प्रदेश राज्यातलं बरेली शहर आहे. त्या शहराच्या हाफिजगंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं फैजलापूर नावाचा भाग आहे, रोड आहे. त्या रोडवरती एका तरुणीची डेड बॉडी पडलेली होती. तिचं वय साधारणपणे 24-25च्या आसपासचं असेल किंवा 22-23च्या आसपासचं असेल. तिच्यावरती धारदार शस्त्रानं वार केलेले होते, त्याला ठार केलेलं होतं आणि तिचं एक बोटसुद्धा कापलेलं होतं. रक्ताच्या थारोळ्यात तिची बॉडी पडलेली होती. आता पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला, पंचनामा केला, त्यानंतर पोस्टमॉर्टमला पाठवला. आता पोलिसांचा तपास सुरू झाला. सगळ्यात अगोदर ती तरुणी कोण होती हे पटणं महत्त्वाचं होतं, ओळख पटणं महत्त्वाचं होतं. आता त्याच्याबद्दलची माहिती जेव्हा पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली आणि परिसरामध्येच अजून कुठल्या मुली बेपत्ता झालेल्या आहेत का वगैरे याची पण माहिती घ्यायला सुरुवात केली. आता यावेळेस सकाळी शहरातील नवाबगंज पोलीस जे आहे तर त्या पोलीस ठाण्यामध्ये एक 23 वर्षाची तरुणी जी आहे ती बेपत्ता झाली अशी तक्रार तिच्या आईवडिलांनी केलेली होती. त्या तरुणीचं नाव होतं लक्ष्मी. आता जी बेपत्ता झालेली तरुणी आहे त्या तरुणीचं वर्णन आणि जी बॉडी सापडली त्या बॉडीचं वर्णन तंतोतंत जुळत होतं. त्यानंतर मग पोलिसांनी लक्ष्मीच्या नातेवाईकांना आईवडिलांना बोलावून घेतलं, बॉडी दाखवली आणि ओळख पटली. त्यावेळेस त्या लक्ष्मीच्या आईवडिलांनी सांगितलं की काल संध्याकाळी ही जी मुलगी आहे ती मुलगी तिच्या एक दूरच्या नात्यातली मामी का आत्ते बहीण कोणती तरी बहीण होती, त्या बहिणीच्या बरोबर ती गेलेली होती, पण नंतर काय माघारी आलेली नाही. आता त्याच्यानंतर मग पोलिसांचा पहिला संशय त्या दूरच्या नात्यातल्या बहिणीवरती होता. मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं, तिच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. आता यावेळेस तिनं सांगितलं की काल संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास आम्ही दोघीजणी स्कूटीवरती जात असताना अचानकपणे मग तिला एक फोन आला आणि त्यानंतर मग ती गाडी एका बाजूला थांबवली किंवा त्या शॉपिंग मॉलच्या आजूबाजूला कुठेतरी त्या थांबल्या. त्याच्यानंतर मग एक 4चाकी गाडी आली, त्याच्यामध्ये लक्ष्मी बसली आणि तिनं तिचा मोबाईल आणि पर्स वगैरे होतं ते बहिणीकडे दिलं आणि तिला सांगितलं बघ जरा वेळ थांब, मी माघारी आले लगेच. त्याच्यानंतर मग ती लक्ष्मी अनोळखी व्यक्तीच्या सोबत गाडीमध्ये बसली आणि ती गाडी चालू झाली, गाडी निघून गेली. आता लक्ष्मीच्या बहिणीनं हे सगळं पोलिसांना सांगितलं होतं आणि लक्ष्मीनं हे पण सांगितलं होतं की मी तुला फोन वगैरे करते आल्यानंतर. पण 2-3 तास झाले तरी लक्ष्मी काय माघारी आली नाही, तिचा फोन काय आला नाही आणि दुसऱ्या दिवशी तिची डेड बॉडी सापडली. आता यावरून अशी माहिती समोर आली की गाडीमध्ये घेऊन गेलेला जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीनंच हिचा मर्डर केलेला असावा, हिची हत्या केलेली असावी. पण आता हे नक्की काय पुढं प्रकरण समोर येत होतं बघा. पोलिसांनी तपास केला की ती गाडी नक्की कोणाची होती, कुठली होती. तर त्या गाडीमध्ये एक पुरुष होता, एक स्त्री होती आणि ही जी तरुणी आहे लक्ष्मी ती त्या गाडीमध्ये बसलेली होती. मग पोलिसांनी लक्ष्मीला कोणाचा फोन आला होता त्याच्याबद्दलची तांत्रिक माहिती काढलेली होती आणि लक्ष्मीच्या आईवडिलांनी मग अपहरणाचा गुन्हा जो दाखल केला होता किंवा गायब होण्याचा गुन्हा दाखल केला होता तो नंतर खुनाचा गुन्हा म्हणून त्यांनी दाखल केलेला होता. आता इकडं पोलिसांनी तिचे CDR काढलं, म्हणजे लक्ष्मीचं CDR काढलं, तिच्या कॉल डिटेल्स काढले आणि त्यावेळेस मग शेवटचा फोन नंबर कोणाचा होता, शेवटी कोणी फोन केला होता तर त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. यावेळेस एक नाव समोर आलं, मोनू गुप्ता. आता मोनू गुप्ता याचा मग पोलिसांनी पत्ता शोधला तर हा हाफिजगंज या भागामध्ये राहणारा होता आणि त्याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली, मात्र त्या ठिकाणी मोनू गुप्ता सापडला नाही. मग पोलिसांनी मोनू गुप्ताचं लोकेशन काढलं आणि लोकेशनचा माग काढत काढत पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि पुढच्या 24 तासात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं होतं. आता ताब्यात घेतल्यानंतर मग त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली की बाबा तुमच्या दोघांचा काय संबंध होता, तो हत्या का केलेली होती. आणि त्यानंतर मग या मोनू गुप्तानं काही अत्यंत धक्कादायक बाबी समोर आणलेल्या होत्या. या मोनूनं त्याच्या बायकोबरोबर ती मिळून ही हत्या केलेली होती. आता हे प्रकरण काय होतं, साधारणपणे 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस ही लक्ष्मी जी आहे ती साधारण 16 वर्षाची झाली होती, म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं असं खेवडकरांनी सांगून ठेवलेलं आहे. आता लक्ष्मी 16 वर्ष झालेली तिचे. त्यानंतर मोनू जो आहे तो साधारणपणे 20मध्ये आलेला तरुण होता आणि मोनूचं त्या भागामध्ये किराणा दुकान होतं. आता ही जी मुलगी आहे लक्ष्मी ती त्या किराणा दुकानात सामान घ्यायला जायची. आता सामान घेता आणि सामान देता दोघांची ओळख झाली. त्यानंतर मग ओळख वाढायला लागली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग ते गुपचूप भेटायला लागले आणि साधारण 7 वर्ष दोघांचं प्रेम प्रकरण चालू राहिलं होतं. आता या काळामध्ये
मोनूच्या घरच्यांनी आता इकडे यांचं प्रेम प्रकरण चाललंय, पण इकडं त्या मोनूचं लग्न ठरवलं. आता मोनूचं लग्न ठरवलं आणि मोनूने पण लग्न केलं, पण ही बाब त्या लक्ष्मीला आवडली नाही. तिला राग आला आणि या अगोदर ती त्याच्याकडून फुकट सामान न्यायची, पण आता ह्याची बायको आली होती, त्याच्यामुळं मोनू आता तिला फुकट सामान द्यायना. आता मग त्याला फुकट सामान देणं पण परवडत नव्हतं आणि त्याचा घरचा खर्च पण वाढलेला होता आणि याच्यामुळे मग आता तो प्रेयसीला पैसे पण देऊ शकत नव्हता आणि तिला काय मदतही करू शकत नव्हता आणि ती मात्र त्याला पैसे मागायला लागली होती, सामान मागायला लागली होती, पण तो मात्र द्यायला टाळाटाळ करत होता आणि यानंतर मात्र तिनं मग ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. म्हणजे त्या एक तर ती पैसे मागत होती आणि एकदा दिलं, दोनदा दिलं, तीनदा दिलं तरी ती सारखी पैसे मागत होते आणि जर तू पैसे नाही दिले तुझ्यावर केस करील, तुला अडकवीन, जेलमध्ये पाठवीन, अशा पद्धतीच्या धमक्या ती द्यायला लागलेली होती. आता या ब्लॅकमेलिंगला हा मोनू कंटाळलेला होता आणि त्यानं ही सगळी हकीकत त्याच्या बायकोला सांगितलेली होती आणि काही दिवस यांनी सहन केलं, पण अक्षरशः आता ही सतत पैसे मागायला लागली, सतत टॉर्चर करायला लागली आणि यामुळे मग यातून आता मार्ग काय काढायचा. आणि यावेळेस या दोघांनी नवरा बायकोनी ठरवलं की आपण या लक्ष्मीचा कायमचाच काटा काढू, हिला मारायचं, अशा पद्धतीनं त्यांनी ती तयारी सुरू केलेली होती आणि तयारी चाललेली होती. त्यांनी तिला मारण्यासाठी वगैरे काय हंसिया बिन्सिया असलं काय असतं वेळा वगैरे ते आणून ठेवलेलं होतं आणि त्याच दिवशी म्हणजे रविवारी हिचा संध्याकाळचा फोन आला. कुणाचा? त्या लक्ष्मीचा फोन आला. कुणाला? ह्याला प्रियकराला. आणि त्याला सांगितलं, म्हणजे ही शॉपिंग करायला आली होती. शॉपिंग करत असताना तिनं त्या मोनूला फोन लावला आणि सांगितलं, म्हणली मी शॉपिंग करायला आले आणि मला पैशाची गरज आहे, मला पैसे पाहिजेत. आता हे अगोदर वैतागलेले होते, त्याच्यात ही कुठं गेली तरी पैसे मागायचे, सारखे पैसे मागायचे. त्याच्यामुळे मग आता म्हटले चला आजच हिचा खेळ खलास करून टाको आणि त्यांना ती संधी मिळाली होती. आणि यानंतर मग त्या नवरा बायकोंनी प्लॅन केला आणि मग हिला परत फोन केला त्या प्रियकराने आणि विचारलं तू कुठं आहेस? मग आम्ही तुला पैसे द्यायला येतो आणि म्हणजे मी तुला पैसे द्यायला येतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग लक्ष्मीने सांगितलं की माझं इथं मी लोकेशन आहे, या बाजूला थांबलेली आहे. त्यानंतर मग आता हे दोघं नवरा बायको त्या गाडीमध्ये बसले, 4 व्हीलरमध्ये बसले आणि त्यांची 4 चाकी घेऊन ते तिनं सांगितलेल्या लोकेशनवरती आले. बरोबर हंसिया वगैरे म्हणजे गावठी विळा वगैरे होता. आता इकडं लक्ष्मी जी आहे ती मोनूची वाट बघत होती आणि काही वेळातच त्या ठिकाणी तो मोनू 4 व्हीलर घेऊन आला. पण ह्यांची गाडी थोडी दूर होती. मोनूनं गाडी दूर उभी केली. त्यानंतर लक्ष्मीनं ओळखलं की ही गाडी त्याचीच आहे. त्याच्यानंतर मग तिनं आपले ती दूरच्या नात्यातली बहीण होती, तिला तिनं पर्स वगैरे मोबाईल वगैरे दिला. सांगितली, म्हटले मी लगेच पैसे घेऊन येते किंवा असं काहीतरी तिला सांगितलं, लगेच येते, तुला फोन करते वगैरे. आणि त्याच्यानंतर ती गाडीच्या जवळ गेली. मग हे म्हटले तू गाडीमध्ये बस, तुला पैसे द्यायच्यात. गाडीमध्ये बसवलं आणि त्यानंतर गाडी चालू झाली. मग त्या बायकोनं वगैरे हिला दाबून धरलं आणि त्याच्यानंतर गाडी निर्जनस्थळी गेलेली आहे. त्या निर्जनस्थळी त्या पत्नीनं म्हणजे त्या पूजानं या लक्ष्मीला पकडलं. त्यानंतर मोनूनं त्या लक्ष्मीवरती हंसियानं म्हणजे त्या गावठी विळ्यानं वार केले, जवळजवळ 7 वार केले आणि त्याच्यामध्ये तिला मारून टाकलं आणि तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये तसाच टाकला आणि ती मेली की नाही हे यांनी शहानिशा केली, बघितलं आणि दोघंही त्या ठिकाणावरून पळून गेले. आता त्याच्यानंतर पत्नी पूजा ही दुसऱ्या मार्गानं पळून गेली. म्हणजे नवऱ्यानं सांगितलं की तू निघून जा म्हणून, त्याच्याकडचे जेवढे काही पैसे होते तेवढे पैसे त्यानं तिला दिले आणि तिला पळून लावलं. आणि आता बाकीचे काही पैसे वगैरे साहित्य घ्यायचं आणि आपणही पळून जायचं असं यानं ठरवलेलं होतं. तो पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतदेह सापडतो आणि तपास करता करता पोलीस त्या मोनूला पकडतात. अगोदर बायको फरार होते, पण तो फरार होण्याच्या मार्गावरती होता, पण तो पोलिसांना सापडला आणि त्याच्यानंतर मग त्याच्या बायकोला सुद्धा नंतर पोलिसांनी पकडलेलं होतं. तर अशा पद्धतीनं नवऱ्याचं लग्नाच्या आधीचं लफडं होतं, नवऱ्याच्या नंतर म्हणजे लग्नाच्या नंतर पुन्हा त्याचं ते चालूच राहिलं. आणि या सगळ्या प्रकरणामुळे बघा म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी यांनी तर 7 वर्ष मौज मजा केली, पण याच्यामध्ये ती जी निष्पाप बायको होती ती खुनी बनलेली होती. म्हणजे कालपर्यंत यांना प्रेम गोड लागत होतं आणि आता तेच प्रेम सलणारा काटा बनलेलं होतं. आणि म्हणून कायम लक्षात ठेवायचं आपल्या DSDच्या मंडळींनी तरी की न्याय आणि नीतीनं जोडलेली प्रीती हे सूर्याप्रमाणे चिरंतन असते. परत लक्षात घ्या, न्याय आणि नीतीनं जोडलेली प्रीती ही सूर्याप्रमाणे चिरंतन असते, पण अनीतीनं जोडलेली नाती आयुष्याची माती करत असतात. हे लक्षात असू द्या.